जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी महाविकास आघाडी किंवा भाजपा महायुती यापैकी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने सत्तेचं त्रांगड निर्माण झाले। सत्तेत अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। महायुतीकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत, मात्र जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता अजितदादा गट आणि शिवसेनेचा कल महाविकास आघाडीकडे दिसत आहे। याबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये एकमत होत असून राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची 2 दिवसात भेट घेणार आहेत। मिनी मंत्रालयात महाविकास आघाडी किंवा भाजपा महायुतीला बहुमत मिळाले नाहीये। सत्तेसाठी महायुतीला अवघी 1 जागा कमी पडते, तर भाजपला मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्यातील सत्तेत असलेला शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाला सोबत घेऊन लागणार आहे। गेल्या काही दिवसांपासून आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असून अद्याप अंतिम तोडगा निघाला नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अजितदादा गटाने काही ठिकाणी महाविकास आघाडीची समझोता करून लढवली आहे, त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी आघाडीसोबत जावं लागेल असा सूर आता नेत्यांमधून उमटत आहे। अजितदादा पवार पक्षाकडे 6 सदस्य आहेत। राष्ट्रवादीचे बहुतांश नेते महाविकास आघाडीबरोबर जाण्याची भूमिका घेत असल्याने आघाडीसोबतच जाणे जवळपास निश्चित झाल्याचं मानलं जाते। पक्षाच्या नेत्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबाबत जिल्ह्यातील पक्षाचे नेते चर्चा करणार आहेत। 2 दिवसात सर्व नेते हे मुंबईला जाणार आहेत।